हॅलो गाईस, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर मी आलेली आहे गावी आणि आमची आहे उद्या यात्रा. तर आज यात्रेचा आदला दिवस आहे आणि मी आता माझ्या मैत्रिणीच्या गावी चालली सध्या. तर मी सकाळपासून जे जे क्लिप्स शूट केले तर ते आता दाखवते, ते तुम्ही बघा आणि मग ब्लॉग कंटिन्यू करा. तर येस, स्टे ट्यून. काय काय घेणार परत सांग मला. परत सांग, तिला परत सांग. पिझ्झा. हा, अजून काय आणि पॅटीस. मुंबईच्या जत्रेत नाही बाळा, आपण गावच्या जत्रेत आहे. बाजार बिजार असतात त्या लोकांची, मग ती इमर्जन्सी बोलवली की येत नाही. यात्रेच्या आदल्या दिवशी आमच्याकडे असते पुरणपोळी. तर सगळ्यांनी मस्त पुरणपोळी एन्जॉय केली. श्लोक होता, ही होती. श्लोक आणि हे किती फरक आहे? श्लोक मोठा आहे. गाई, श्लोकनी नवीन फोन. अरे खरंच की रे, मी नाही घेतलेला, शर्विलने थांब घेतला. जरा बघू दे, मला अंधारात दिसत नाही. शर्विलने घेतला. जरा याचा ब्राईटनेस वाढव ना. कधी घेतलाय? 7,000ला. 4 महिने. 7,000ला. ओ भाई, ओ फुल आयफोन सारखा आहे. इंस्टाग्राम पण ओ बघ, ओ माय गॉड. कुणी घेतला? शर्विलने. ओ माय, कितीला? रुपये. 7,000. खरंच कॉल लागतो का? लागतो. ओ माय गॉड. थांब कॅमेरा बघू आपण. इंस्टाग्राम पण जरा टॅप कर. ह्याचा फोन बघ. थांब जानू, तुझा फोटो येते का बघ. त्यानंतर असं सोनाताई करत होती जराशी मज्जा. उगाच 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 पाणी करते. गाईज, यात्रेची तयारी बघा कशी चालली आहे. काकी खोबरं नीट करत होत्या, मधीच त्यांना झोप आली, तिथे गेल्या. आमचे भाऊ तिथे बस झोपलेत. आता म्हणतात थोड्या वेळाने साफ करते. असं निवांत काम चालू आहे. मी पण इथे झोपलेली आहे. आम्ही फक्त उद्या तव मारणार. येस, आम्ही फक्त उद्या मटण खाणार आणि रस्सा वाढणार. आहे की नाही भाऊ? फेवरेट उद्योग आपला. फेवरेट उद्योग, फेवरेट धंदा मटण खाणे. संतुनाना काय म्हणता? युट्यूब चॅनलचे स्टार आलेले आहे. इकडे बघ. व्हिडिओ काढलाय. से हाय. हाय. आणि यात्रेचं बरंच काय काय सामान आणायचं होतं. तर आमची सगळी भाव असं गेलेलं सामान आलेलं ढेबेवाडीत. त्यानंतर आम्ही गेलेलो पाटणला. मला बऱ्याच दिवसांपासून ऋतुजाच्या गावी जायचं होतं आणि फायनली खूप वर्षानंतर हा योग आला. तर मी, बापू आणि दीदी आम्ही चाललेलो असं बाईकवर आणि मध्येच थोडासा घाट सेक्शन होता. तर आम्ही म्हटलं थोडंसं एन्जॉय करून जाऊया. बघू शकता किती भारी आहे. आणि आम्ही ॲक्च्युली घाटाच्या इकडे होतो. तर असं म्हणलं जरा थांबूया, व्ह्यू एन्जॉय करूया, फोटो काढूया आणि मग जाऊया. काय मग आम्ही तुझ्या गावी आलोय. आणि ऋतुयाच्या मामीने असं केलेलं मस्त मटण, मग त्याच्यावर ताव मारला आणि मग घरी गेलो. आणि येता येता ऑलमोस्ट अंधार झालेला. तर आम्ही थोडंसं घाबरून आपलं येत होतो, पण येस आम्ही सेफली घरी पोचलो. आणि जसं तुम्ही सकाळी बघितलं तसं आमच्या रात्री पण अशा मस्त गप्पा चालू होत्या भावा बहिणींच्या. हाय गाईस, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये. चाललोय. हॅलो गाईस का आम्ही चाललोय जत्रेला. हा बोल, काय म्हणायचं? काय नाही, चला तुम्हाला पण गुलाल लावू का? गुलाल आता जाऊन दाखवूया ना. चलो जत्रे का पैसा ले लो जल्दी. अर्धट तुझ्याकडेच यायची. बाबा एक वर्ष आपणच भावा बहिणी किती रुपयासाठी.
जो मोठा पोहोचला त्यांना जास्त द्यायचं. तुला पियू पियू आलेली आहे आमच्या गावी. पियू कसं वाटलं गाव? नाही आम्ही नाही मग आम्ही घरीच आहे. तर आमच्याकडे यात्रेच्या आदल्या दिवशी पण असं 4 वाजता जातात देवीच्या पाया पडायला. तर तेच आम्ही चाललेलो ट्रकमध्ये बसून कुठरेमध्ये. गाईज प्लॅन मध्ये एक चेंज आहे. आम्ही खाली बसलेलो, खरं तर सगळे वर आले टपावर बसायला. मी मला दाखवते वेट. ऑलमोस्ट काय गाईज आम्ही इथे बसलो बघा. आपला ट्रॅक्टर आहे बघा आपला ट्रॅक्टर. हा आमचा ट्रॅक्टर आहे. तिथे का लावलं? होऊन जाऊ दे एकदा. होऊन जाऊ दे एकदा. आमचे बॅनर बघा इकडे लागलेले आहेत मीना देवीच्या यात्रेचे. नाही टाकत. याओ जल्दी आओ जल्दी आओ. सुंदर परी ट्रक से उतरी नीचे. साडी घालून कसं गाईस ताई आपल्याला दाखवते ट्रक मधून साडी घालून कसं उतरायचं. चला ह्या नटवर आता परत बसताना बघा त्यावर ह्या पाहिजे असा किंवा हित चलो साईराम. पियू काय वरती आली नव्हती. पियू जाताना तुला भावानी निरोप दिला की वरती घेऊन यायचंय तिला. टपावर बसायचं. आणि ॲज युजल आमचे बापू फोन घेऊन शूटिंग चालूच होतं त्यांचं. आणि त्यानंतर बरेच जण भेटत होते. मग सगळ्यांना गुलाल लावत लावत आम्ही जात होतो आणि यात्रा एन्जॉय करत होतो. हा सीन बघून तर मी खूप हसले म्हणून मी टाकूनच दिला ब्लॉगमध्ये. गाईस कसं वाटतंय? काय पण ॲडव्हेंचर करायला चाललंय यार. ते बघा कसं आहे यार. जेलमध्ये लॉक केलंय का वाटतंय? श्लोक कुठे? श्लोक तुम्ही काय एकमेकांना चिटकून चिटकून बसलाय? असं वाटतंय जेलमध्ये बसलाय. जेलमध्ये बसताय का? बसा ना. आणि आमची कृष्णा खूपच रडत होती कारण तिची मम्मी गेलेली पाळण्यात बसायला. तर ह्या व्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की जावा. तर पार्ट 2 पण लवकरच येणार असेल तर येस, एन्जॉय.